हॅलो. अरे तुलाच कॉल लावणार होते. सुटलास तू? कुठे भेटूयात? आज भेटूयातच आपण, पण प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. जयेशचा बड्डे आहे ना आज, तर अचानक सगळ्यांनी लंचचा प्लॅन केला आहे. प्रणव, मिताली पण असणार आहे. त्यांच्याशी पण ओळख होईल. चालेल ना तुला? मिताली. बरं ठीक आहे. रंग है सारे धुंद धुंद मन कुंद कुंद रे सासना मिठी तुझी ही हवी हवी अन नवी नवी शी भावना हो चमचम चांदण टिपुर टिपुर नभी काहुर काहुर मनी साजणी धड धड वाढत आतुर आतुर तने अधीर अधीर जीव गुंफुनी ठाऊक नाही मलाच काय होते असे सांगना गुंतत जातो तुझ्यात मी हे पाहता क्षणी तुला प्रेमाच्या या कोण खुणांना जाणून घे साजना तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे भाऊ, हाँ बोल केशव. ये नया भाऊ कब से आया? कौन रे? अरे ये अरे ये भाऊ तो कब से है अपने इधर. ए अरे तू वेडी आहेस का? बड्डेच्या दिवशी काय मारतेस मला? अरे, जास्त मारते. निनाद आला. हॅलो गायज. हाय हाय. मारू नको. लय मार खाल्लाय. काय काय चाललंय काय तुमचं? काय नाही. ऑर्डर विचार करत होतो काय द्यायची आहे. बाय द वे, ही स्वरा हाय. आणि हा जयेश. ओ हाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू टू. ए नाही म्हणजे थँक्यू म्हणायचं होतं. थोडे फनी आहेत. हो. थोडेच. हा प्रणय हा आणि ही मिताली. हाय. हाय. ही आहे का मिताली? हाय मिताली. अगं म्हणजे हाय बोल ना मिताली वाचला. असं म्हणायचं होतं ना मला. मारते मारते. हाय. तू असं का म्हणालीस की ही का मिताली? अगं म्हणजे निनाद बरंच सांगतो ना तुझ्याबद्दल. ओ माय गॉड, असं काय सांगतो हा? हेच की तुमच्यात खूप छान मैत्री आहे. खूप छान मैत्री. हो. अगं या दोघांची मैत्री जर मी सांगितली ना, ए सांग ना प्रणव. हो. हो. खूप. नाही. नाही एवढंच. काय नाही रे, वी गाईज आर बेस्ट फ्रेंड्स. आणि Yes. ऑफिसमध्ये ना मुली खूप जेलस आहेत. म्हणून आम्ही मुलं फिरतो. म्हणजे काय नाही ना, या मुलीसोबत आम्ही मुलं फिरतो असं म्हणायचं होतं. हा. माझं बरोबर नाही. झालं हा. काय नाही, ऑफिसमध्ये तिघं मला खूप हेल्प हो. करतात आणि निनाद जरा जास्त हेल्प करत. सो या, दीज गाईज आर माय बेस्ट फ्रेंड्स. Yeah, we three are best friends and she is our boss, lady boss. छडी लागे झालं? छमछम. झालं. जेवूयात ना आता. हो तुला भूक लागली असेल ना, मागूयात काहीतरी खायला. मसाला भात. किती हावरट आहे लागलं. हा. नुसतं खा. नुसतं खा. आणि नुसतं खाका आणि खिकी, खाका आणि खिकी एवढंच कर. सॉरी. गाईज आय एम डन. एवढ्यातच. हे डाएट आहे माझं, गप्प बस. तुला कॅप्सिकम नाही आवडत? अजिबात नाही. दे ते, मला आवडतं. माझे पण घे ना. पुरे त्याला तेवढे. दे राईस दे.
राईस घे ना बाई तू राईस घे ना. टेस्ट कमाल आहे रे. अरे मग काय टेस्ट तर कमाल आहे पण याला परवडलं कसं? हा रे. घे ना तू पण घे ए, ना. मला नको, मला नाही, नाही, नको. घे, घे. जरा घे. हा घे. हे ऐका, आपण एक फोटो काढूया ना, सेल्फी. कशाला उगाच. ए परत बाहेर जाऊन कुठे आपल्याला मिळतंय नाही मिळत. अरे पण नको ना यार निनाद. प्लीज. मार खाशील. यार सॉरी तिचा फोन आहे. माझ्याकडे हा घे ना. आहे ना माझ्याकडे बाई आयफोन. या फ्रंट हा, फ्रंट चालू तरीच कर ना. म्हटलं काय करतोय? हे दोघे कोण आहेत या. अरे निनाद इकडे तू हा, थोडासा थोडं- मागे नाही ना, थोडा. ऐक ना असं या ना तुम्ही. ओके हा 1 2 3. एक मिनिट, मला सगळ्यांसोबत सेपरेट फोटो हवाय. स्टार्टिंग विथ अ बर्थडे बॉय. अरे थांब गरम होतंय. एक मिनिट निनाद 1 मिनिट. हा काढ. हा, काढ. हा हा झालं. निनाद आता ये, तू ये. हा. प्रणवला दे. इकडे बघ. आता लवबर्ड्सचा पण एक फोटो काढूयात. ए हा मिताली बाजूला हो ना जरा. ये. स्वरा, काय झालंय? काही झालंय का तुझं? नाही, मग अशी लांब लांब का चालली आहेस? मला काही नाही झालंय. स्वरा, तुला आज छान नाही वाटलं का? वाटलं ना, खूप छान वाटलं. कॅप्सिकम तर खूप छान होतं. म्हणजे तुला आवडतं ना कॅप्सिकम, म्हणून म्हटलं. स्वरा, नेमकं काय झालंय सांगशील का? निनाद, मला काही नाही झालंय. तू खूप खुश आहेस आज. तुझी वाईफ मॅच होणारे तुझे बेस्ट फ्रेंड्स होते ना तुझ्यासोबत. माझ्यासोबत कधी इतका खुश दिसत नाहीस तू. आनंद ना अगदी असा डोळ्यातून वाहतोय तुझ्या. स्वरा, मी खुश असलो म्हणून काही प्रॉब्लेम झालाय का? तुला कळत नाहीये? स्वरा, मला सगळं कळतंय, पण मला ना तुझ्या तोंडून ऐकायचं. बोलशील काय झालंय? नाही बोलायचंय मला. स्वरा, स्वरा, काय झालंय सांगशील? पण काहीतरी नेमकं काय झालंय कळेल असं बोलशील का? मिताली, यार कम ऑन यार स्वरा, ती फक्त मैत्रीण आहे माझी आणि ती इतर मुलांसोबत पण फ्रेंडलीच वागते. तू पण बघितलंस ना. अरे पण मी होते ना तिथे. निदान माझ्यासमोर तरी नीट वागावं तुझ्यासोबत. किती चिकटत होती ती तुला. आणि तुला पण काय, तिच्या ताटातलं काय खात होतास, तिच्यासोबत हसून फोटो काय काढायचा होता तुला, जसं काय तीच तुझी गर्लफ्रेंड. स्वरा, बस आता. इथे मॅच्युरिटीची गरज आहे. तू सोबत आहेस म्हणून माझ्याशी लोकांनी वेगळं का वागावं? माझ्याशी खोटं का वागावं? माझी ज्यांच्यासोबत जशी बॉन्डिंग आहे मी त्यांच्यासोबत तसाच राहणार ना. मी फक्त तुझ्यासोबत खुश राहायचा आणि इतरांसोबत नाही, असं आहे का? तसं नाहीये. मग कसं आहे? प्रत्येक नात्याच्या मर्यादांना ठरलेल्या असतात आणि प्रत्येक नातं आहे ना स्वॅप करता नाही येत, हे लक्षात ठेव. ती फक्त माझी मैत्रीण आहे आणि मी तिच्याकडे ना कधी अशा नजरेने बघितलंही नाही आणि विचारही करू शकत नाही. ऑफिसमध्ये काय घडतं काय नाही घडत ना, ते सगळं मी तुला सांगतो या, सगळं शेअर करतो. तरी तू संशय घेतेस माझ्यावर. मला या गोष्टीचं वाईट वाटलंय. मी संशय नाही घेतलाय रे. जेलस वाटलं तुला. यात जलस होण्यासारखं काय आहे स्वरा? तू तुझ्या मित्रांच्या क्लोज नाही आहेस का? आणि आपल्याला मैत्रीतल्या मर्यादा कळतात ना, मग तरी ती तुझ्यासोबत जसं वागत होती ना, त्याचा राग आला मला, म्हणून बोलले मी. पण मला कळतंय
माझं चुकलंय. आय एम सॉरी. मी विश्वास ठेवायला हवा तुझ्यावर. एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेव, माझ्या आयुष्यात तुझी जागा खूप वरची आहे, खूप स्पेशल आहे. दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही, कोणीच नाही. आणि तूच जर असं वागायला लागलीस तर मी काय करायचं यार? सॉरी ना. पुन्हा नाही होणार असं. बरं जाऊ दे, तुला एक गोष्ट तर माहीतच नाही, काय? त्या मितालीचं लग्न ठरलंय. अरे वा. अरे वा. त्या मितालीचं लग्न ठरल्यावर तिला जेवढा आनंद झाला नाही ना, त्यापेक्षा जास्त आनंद तुला झालाय. पण तो दाखवायचा नाही आहे. यापुढे जर अशी वागलीस ना तर फटके खाशील. निनाद, तू मारणार आहेस मला? जवळ नको येऊ, चल लांब हो, चल. निनाद, नाही निनाद, तू खरंच नाही, मारणार आहेस राहू दे. मला? ऐक ना, खरंच मारणार आहेस तू मला? तू अजून ओळखला नाहीयेस मला. आगे आगे देखो होता है क्या. गप्प बस. पुन्हा जर अशी वागलीस ना तर खरंच मारणार आहे मी तुला. खरंच?